नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीसंदर्भात. आज हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराजांची भेट राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत पार पडणार आहे. या बैठकीमध्ये ही सुनिश्चित बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये तुकाराम बाबा महाराज हे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका मांडणार आहेत. या भूमिकेतून काय सकारात्मक प्रतिसाद राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देतील याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. नेहमीच सकारात्मक प्रतिसाद त्यांच्या मार्फत आलेला आहे, परंतु आजच्या भेटीला विशेष महत्त्व असणार आहे. कारण धावती भेट तुकाराम बाबा महाराजांनी अनेकदा घेतलेली आहे, परंतु ही सुनिश्चित बैठक जी आहे ते उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार आहे. तसेच त्यांनी सांगली येथे जे आमरण उपोषण पार पडले होतं, या आमरण उपोषणादरम्यान त्यांनी तुकाराम बाबा महाराजांना शब्द दिला होता, की आम्ही सुनिश्चित तुमची बैठक घडवून आणू. या बैठकीमध्ये ला पाहावं लागणार आहे, की नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रतिसाद दर्शवलेला आहे. परंतु या भेटी दरम्यान आज काय महत्वाची भूमिका ते घेतील त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जरी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दर्शवला आणि या सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी लेखी स्वरूपाचा जी-आर जरी काढला, तर त्या जी-आरला सर्व मंत्री महोदयांची मान्यता मिळणे आवश्यक असणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची देखील सहमतता दर्शवणे, सकारात्मक दृष्टिकोनातून सहमतता दर्शवणे महत्वाची असणार आहे. या दोन्ही मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांची सकारात्मकता असेल, तर दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेबांची देखील सकारात्मक दृष्टिकोनातून प्रतिसाद मिळणे गरजेचं असणार आहे. कारण राज्याचा आर्थिक कारभार म्हणजे अर्थ खातं जे आहे ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे असणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर राज्याच्या तिजोरीवरचा जो काही भार पडत आहे, यामध्ये लाडकी बहीण असेल आणि इतर ज्या काही योजना आहे, या योजनांचा सर्व भार जो आहे तो राज्याच्या तिजोरीवरती पडताना सर्वत्र पाहत आहोत. कारण अर्थमंत्री, अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे असे पवार साहेबांनी असं देखील सांगितलेलं आहे, सर्व काही सोंग करता येतं, परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. हे वाक्य आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बोलताना त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पाहावं लागणार आहे या तिन्ही मंत्री महोदयांचं सकारात्मक प्रतिसाद आणि नंतर कौशल्य विभागाचं देखील सकारात्मक प्रतिसाद मिळणं हे महत्वाचं असणार आहे. एकंदरीत ह्या महत्वाच्या घडामोड आज घडणार आहे. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत बैठक त्यांची 11 वाजता पार. ज्या काही घडामोड घडणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे. आपण आई जगदंबा चरणी या ठिकाणी प्रार्थना करूयात, की आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय लागेल आणि या सकारात्मक चर्चेमधून लेखी स्वरूपाचा जी-आर आपल्यापर्यंत बाबा पोहोचवतील, अशी आपण या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. ओके. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तुर्तास धन्यवाद.